आणि मी ताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभागृहाला संबोधित करावं. माननीय गायकवाड साहेब, खासदार साहेब, माजी खासदार साहेब, माननीय चौगुले साहेब, अजित पिंगळे साहेब, या माझ्या आपल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अतिशय अभ्यासू आणि खूप चांगलं सीओ साहेब व्यक्तिमत्व असलेले आपले घोष साहेब, आणि आज ज्यांच्या पदग्रहणासाठी आलो त्या राजश्री वरपेताई, सभापती कळम पंचायत समिती, आणि चव्हाणताई, प्रणिती चव्हाणताई, त्या उपसभापती. इथं अगदी धाब्यापासून साताऱ्यापासून सगळे कार्यकर्ते आलेले. मला चांगलं वाटलं सगळ्यांचे चेहरे बघून. सगळेजण, सगळे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सगळ्यांचं आधी अभिनंदन करते. आपले शिक्षण आणि ग्रामसेवक युनियनचे सगळे. एक गोष्ट सांगते, जिल्हा म्हणजे आजच मी खरं ऑफिशियली आज आमचा पहिला दिवस आहे जिल्हा परिषदेचा, आणि आज इकडे कळमला आले म्हणजे योगायोगाने झालेलं आहे. पण मी बीडीओ साहेब, म्हणजे पीडीओ साहेब नवीन आहेत, कळमकडे कुठे गेलेत बीडीओ साहेब, माझं कळमकडे जास्त लक्ष असणार आहे, आणि माझी खाती तुमच्यापर्यंत पोहोचली का माहित नाही, पण मी जरा कडक आहे म्हणजे. आणि जरी उस्मानाबाद तुळजापूर असेल, मला एक जिल्हा परिषद पंचायत समितीला होतं, मी कळमच्या कार्यकर्त्यांसारखं बोलायचे की मी निधी, गायकवाड साहेब मागच्या वेळेला 75% निधी तुमचा इथला आमदार सारखा प्रत्येक जीबीला ओरडायचा की ताई कळमला जास्त देत आहेत. पण मी म्हटलं तर एवढं मी केलंय. मला जिल्हा परिषद निवडणूक लांबली, पण तरी माझ्या जिल्हा परिषद म्हणजे सगळ्या गावांनी कळमच्या महायुतीला, आपल्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा महायुतीला भरभरून यश दिलेलं आहे. आता माझं काम करण्याचं, मला तुळजापूरचं वाईट वाटतं की आता पुन्हा मला कळमला तुम्ही मतदान एवढं दिल्यामुळे मला परत तुळजापूरला कधी निधीच हे नाही. पण तुळजापूर, कळम आणि उस्मानाबाद, आता उमरगा द्वाराला, आणि म्हणजे इथं पण पिंगळे साहेब आहेत, पण माझं कळमकडे तुळजापूरच्या पेक्षा जास्त लक्ष असणार आहे. इथलं मी कालच्या मीटिंग मध्ये गायकवाड साहेब होते स्कायलँडला, जेव्हा आपल्या हॉटेलमध्ये पदग्रहण केल्यानंतर म्हटलं कळमला मला कोणी काम सांगायची गरज नाही, मला चोराखळीला काय द्यायचंय, ढाब्याला काय द्यायचंय पाठ आहे. पण तरी सुद्धा म्हणजे इकडे आपण लगेच मीटिंग पण घेणार आहे, पण तुमच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तुम्ही म्हणायच्या आधी इमारतीचं घेतलं, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कामं या आणि तुमच्या पंचायत समितीवर मी म्हटलं तसं जास्त लक्ष पण असणार आहे, कारण आमचं बांधाचं भांडण आहे गायकवाड साहेब. आज पदग्रहणाला तुम्हाला जितका आनंद झाला नसेल किंवा चौगुले साहेबांना झाला नसेल तितका मला आनंद होतोय ज्या दिवशी पंचायत समितीची निवडणूक होती. म्हणजे जिल्हा परिषदचा माझा पदभार स्वीकारताना मला जेवढा आनंद झाला नाही तिथं आज 8 महिन्याने कळम पंचायत समितीमध्ये येताना मला होतोय. आणि त्याच अभिमानाने आणि त्याच यांनी मी लक्ष देणार आहे कळमकडे. आणि गोष्ट पण इथं आहेत. फक्त मला म्हणजे मी पुन्हा आता उद्या बीडीओची बैठक ठेवलेलीच आहे, आणि परत कळम पंचायत समितीमध्ये मी बहुतेक पुढच्या गुरुवारी सगळे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक लावते. तेव्हा तुम्हाला बाकीचे पण मला सगळे प्रस्ताव वेळेमध्ये येणं, निर्लेखित करणं, अगदी इमारत सुद्धा तुमचे निर्लेखनाचे प्रस्ताव तरी मी मागच्या उपाध्यक्षाच्या काळात आपल्या बऱ्याच इमारती निर्लेखित करून घेतला होता, नाही तर 2-2, 3-3 वर्ष लागतात. पण तरी तुमचे सगळे प्रस्ताव आमच्या जिल्हा परिषदला वरपेताई लवकर यावेत. आता मी आधी कामाचं बोलते मग तुझ्याबद्दल बोलते, पण निर्लेखनाचे प्रस्ताव आणि सगळ्या तुमच्या अंगणवाडी दुरुस्ती बाकी सगळे प्रस्ताव मला पटपट यावे. आणि वरपेताई मी एक गोष्ट सांगते की पहिलं गोष्ट तुम्ही जी करावी असं माझ्या मनात आहे कळम पंचायत समितीमध्ये, ते म्हणजे आपले सगळे डॉक्युमेंट्स डिजिटाइज करावे. माझा जो अनुभव आहे ते कळम पंचायती समितीमधनं कागदपत्र गहाळ व्हायची खूप उच्च हे आहे. त्यामुळे शिक्षणचे असो सगळे कागदपत्र आणि आपला या तालुक्याचा इतिहास आणि आपले सगळे मित्रपरिवार बघता पॉलिटिकल, तुम्ही सगळे कागदपत्र डिजिटाइज करावे म्हणजे काही गोष्टी गहाळ होणार नाही. अगदी मला लक्षात येते, हळूहळू लक्षात येईल मी काय म्हणते ते. पण बीडीओ साहेब डिजिटाइज आपलं करावं, आणि एक जे इन आणि आउटचं आहे त्याच्या आल्याच दखल आणि अगदी
विहिरीचे प्रस्ताव, सगळे प्रस्ताव डिजिटाईज केले की ते गायब होते. मंजूर करायला आम्ही आहोत. इकडे कळमला निधी तर ते सांगायची गरजच नाहीये. त्याच तुम्ही म्हणजे त्याच अपेक्षेने मला आमच्या म्हणजे भाजपच्या आणि महायुतीच्या सदस्यांना मतदान केलं एवढं मला कळतंय की माझी जबाबदारी कळमकडे लक्ष देण्याची आहे. त्यामुळे निधी आम्ही देऊ, फक्त तुम्ही प्रस्ताव व्यवस्थित ठेवा आणि पाठवा. आणि अजून एक म्हणेन की लाडकी बहीण योजनेचं 31 तारखेपर्यंत येतं. आज तुम्ही पदभार घेतला तर पंचायत समितीमध्ये जर एक खिडकी ओपन केली ज्याच्यामध्ये केवायसी वगैरे न झालेले किंवा गावोगावी जर आपण केलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबलेले, तर त्या महिलांना कार्यकर्त्यांना सांगता येईल की तुम्ही पंचायत समितीमध्ये जा. आधार कार्ड जर बायका घेऊन आल्या तर त्या आधार कार्ड टाईप केल्यानंतर बीडीओ साहेबांना माहिती आणि सीडीपीओ साहेबांना एक सीडीपीओ इथं ठेवावा, जेणेकरून त्या बाईचे पैसे का थांबलेत आणि तिचं केवायसी आणि ते काय फोड करायचे का रेशन कार्डाची, आणि 3 जण जर असतील तर पगार थांबतोय, 2 जण ते जे काय असेल ते 31 तारखेपर्यंतच वेळ आहे. तर ते ताबडतोब आपण लाडकी बहीण योजनेचा एक काउंटर आपल्या खिडकी इकडे चालू करावी. आणि आता मार्च महिना आलाय त्यामुळे एप्रिल मेचे पाण्याच्या तशा कळम मधल्या जलजीवनच्या योजना चांगल्या राबल्या आहेत. म्हणजे ज्या काही गोष्ट तिथं तुळजापूरमध्ये जरा प्रॉब्लेम आहे, पण कळम मध्ये पाणी पुरवठा आपल्या काळामध्ये झालेल्या आहेत. योजना काही नाही, पण जिथं अडचणी आहेत कारण आता पाणी आणि ऊन खूप जास्त झालंय, तर पाण्याचं बीडीओ साहेब पुढच्या मीटिंगच्या आधी कुठल्या गावाला कमी आणि हे घेऊन येवे. आता मी जास्त प्रशासकीय बोलत नाही, पण गायकवाड साहेब म्हणजे रोहिणीताई एक वरपेताई झाल्या. मी वरपे बघितल्यानंतर म्हटलं माझे जुनी मैत्रीण आहे आणि ती ग्रामपंचायत सदस्य असल्यापासून तिची ओळख म्हणजे एक चांगली मुलगी, ऍक्टिव्ह मुलगी म्हणून आहे. मत्स्यवाल्यांना माहिती आहे की खरंच राजश्री आनंद वाटला, कारण तुझी चुणूक तू ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या अगोदर स्वतःमधली दाखवली होती. आणि आज मल्हारराव होळकर साहेबांची जयंती आहे. म्हणजे मला असं वाटतं ते तेव्हाच्या काळी त्यांनी सुनेला सतीनं जाऊ देता इंग्रजांचा विरोध पत्करून आपल्या सुनेला राज्यकारभारासाठी गादीवर बसवलं, एका महिलेला राज्यकारभारासाठी गादीवर बसवलं आणि एक महिला चांगला राज्यकारभार करू शकते हा विश्वास त्यांनी दाखवला. आणि अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा स्वतःचा म्हणजे महसूल गोळा करून अगदी काशी विश्वेश्वर पासून तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करून घाटा बांधून म्हणजे करून दाखवलंय. आपल्याला महिलांना नेहमी पुरुषांपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात दाखवण्यासाठी की आपण सक्षम होत. आणि नुसतीच खुर्ची मी जेव्हा पहिल्यांदा उपाध्यक्ष केले इथं बसलेले सगळ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की ताई दादांनी बायकोला केलं, आता उपाध्यक्ष बसवलं. पण आता तेच मला 2.5 वर्ष संघर्ष करून दाखवावं लागलं की मला पण डोकं आहे आणि मला पण प्रमाटीय समजतं. पण तो आपल्याला त्याच्यासाठी 12-12 वाजेपर्यंत मी जिल्हा परिषदला बसले. त्या नजरा मला कळायच्या, अधिकाऱ्यांच्या कळायच्या, आदराच्या असायच्या, कारण राणादादांची बायको म्हणून. पण हिला काय कळणार आहे. आमच्या तांबारे साहेबांनी माझं जाहीर कौतुक केलं एका सभेत की ताई तुमच्यासारखं शिक्षण खातं आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही सांभाळू शकाल, पण तुम्ही सांभाळलं. आणि तांबारे साहेबांनी मला एवढी मदत केली, पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण वर्गामध्ये टीव्ही द्यायचा तर त्यांनी एकदा सांगितलं आणि सगळं पूर्ण केलं होतं. ग्रामसेवक संघटनेचे सगळे इकडचे ओळखीचे आहेत, कारण कळम हे माझं पहिलं बाळ आहे राणादादांचं आणि आमचं. पहिले आमदार आम्ही इथं झालोय तर दुसऱ्याचं बाळ तुळजापूर आहे. आणि जरी दुसऱ्या बाळाचं किती कौतुक झालं आणि लाड झाले तरी पहिल्या बाळाचा जो मान असतो तो पहिल्या बाळाचा असतो. तो कळम आमच्या मनामध्ये नेहमी राहील. त्यामुळे कळमला येण्यासाठी मी म्हणजे आज काहीच ऑफिसमध्ये केलं नाही पण इकडे पळत आले. आणि त्या दृष्टीने बीडीओ साहेब तुम्ही कळमकडे लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष नाही, ऍडिशनल सीओ आणि त्यांच्या ओएसडी पण महिला आहेत. म्हणजे आता महिलांना आपल्याला दाखवून द्यायचंय. आणि आपल्या चव्हाणताईंनी सुद्धा पहिलं भाषण तरी डगमगली नाही की मी नाही बोलत वगैरे. इथं येऊन खूप चांगलं पहिल्याच्या भाषणाच्या दृष्टीने बोलली. आता एक सांग की मी 10 पासून 7 पर्यंत इथं सांगून टाकते की तू म्हणाली मी पाण्याचं बघेन गोरगरिबांपर्यंत जाईल, ते पण एकदा सांग. नाही ते पण चढाओढ होते,
राणादादा पण ओरडलेले आहेत मला किती वेळा की आता कधी मला गरम पोळी मिळत नाही काय. ते सगळं होणार आहे घरी, पण आपल्याला दाखवून द्यायचं. आपल्याला जी संधी मिळाली, गायकवाड साहेब म्हणाले तसंच कित्येक महिलांमध्ये आपण आहोत आणि महिला काहीतरी करू शकते दाखवायची संधी आपल्याला मिळाली आहे. आपल्याकडे हजारो महिला बघतायत. कापसेताईंना अनुभव आहे तसा अगोदरचा, पण आपल्याकडे हजारो महिला बघतायत की पद दिल्यानंतर कसं काम करायचं. त्यामुळे ती जो मान तुम्हाला ईश्वराने दिला, मला त्याच्यात पिंगळे साहेब काहीतरी गोलमाल वाटते, पण जो मान ईश्वर सिद्धी म्हणला देवाने दिला तुम्हाला, त्याचा मान आपण ठेवायचा आहे. दोघींना परत एकदा शुभेच्छा आणि परत भेटू. थँक्यू. धन्यवाद ताई.